एक सारखं सेटिंग आहे आणि आता हे इथलं सेटिंग आपण दाखवलेलं आहे. ह्याच्या पाठीमागे जरी बघितलं तर बघा भरपूर असं सेटिंग आहे, एक सारखं आहे. आणि असं नाही की आता जर कॅमेरात सगळी सेटिंग दिसत नाही. वेट जर एका वेलाला आपण जर 3 किलोनं पकडलं तर एका वेलाला 2 फळ म्हणजे 6 किलो जर पकडलं तर साधारणतः 12 टनापर्यंत तुमचं ॲव्हरेज आहे. पूर्ण ठिकाणी फळं दिसते. बरोबर का नाही सर? फळं म्हणजे दिसायल्यानंतर आमच्यावर तोंडावर हाशी आले. उगाच आता काय हे सांगायचं उगाच खोटं काय सांगायचं नाही की आम्हाला हे फळं दिसायल्यापासून पुढे आम्हाला हाशी आले की आपल्या यातनं काहीतरी फायदा आपल्याला 100% झाला. SBT फायदा करून दिला. आपण 20 रुपये धरू, 20 रुपये धरून 10 टन माल धरू 2 लाख रुपये. याला सर खर्च किती आला? खर्च बरोबर आता आजच्या घडीला म्हणजे कालच्या सोडून म्हणजे आजच्या दिवसापासून 40,000 रुपये इथून मागला खर्च आलाय मला. कशा कशाला यात काय पूर्ण टोटल मल्चिंग पेपर करणे, रोप करणे सगळं टोटल. नमस्कार. नमस्कार, बोला की. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर. माझं बाबासो सदाशिव पाटील, मुक्काम पोस्ट म्हाळुंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. सर आता तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा ना. 95 61 04 66 97. आता आपण आपल्या कलिंगड प्लॉट मध्ये आलोय. किती दिवसाचा प्लॉट आहे सर? 60-59 दिवसाचा प्लॉट आता आहे. 59 दिवसाचा प्लॉट आहे पूर्ण. आता सर जर बघितलं तर पूर्ण अजून हिरवागार प्लॉट आहे आणि कुठेही वेल्टिंग झालेलं नाही. आणि रोग जर बघितलं तर अजिबात नाही. समोर जर बघितली तर अशी फळं आणून ठेवल्यासारखी वाटते. बरोबर आहे का नाही? भरपूर असं सेटिंग आहे. तर यासाठी तुम्ही काय केलं हो सर? सर आम्ही SBT वाल्यांचं पूर्ण प्रोडक्ट जे आहे ते पूर्ण ह्याला मी वापरलं. मी कसं हे करूनच मी म्हणजे कोविड सरांच्या यानंच मार्गदर्शनाखालीच पूर्ण मी हे केलेलं आहे. बरोबर. आता जर बघितलं तर 1 जानेवारीला तुमची लागण आहे म्हणतात तुम्ही, बरोबर? 1 जानेवारीला थंडी कशी होती? थंडी भरपूर होती. बरोबर, जास्त थंडी होती. फेब्रुवारीपर्यंत थंडीच होती भरपूर. अजून जर बघितलं तरी अजून थंडी आहे. आता जर बघितलं बऱ्याच लोकांची थंडीमुळे प्लॉट उठलेले नाही. आमच्या गावात 2-2.5 एकर जमीन काढलेली आहे लोकांनी. म्हणजे कलिंगड काढून टाकलं आणि मिरची एकाच दिवशी काढलेला आहे, आम्ही केलेला आहे. मी फक्त SBT वाल्यांचं केलं आणि त्यांनी फक्त रासायनिक केलं. त्यांचं प्लॉट गेलं काढून टाकलं तरी 2.5 एकर कलिंगड. आता जर सेटिंग बघितलं सर तुमच्या समोर म्हणजे 2 फुटामध्ये किती फळ आहेत जरा मोजून दाखवा. 2, 3, 4, 5, 6, 7, 9 एवढ्या. हे आता सर रोपांची हे किती आहे? 1.5 बाय 4 आहे. 1.5 बाय 4 रोप लावल्यात. मिनिमम आता तुम्ही तर मगाशी बदल केलं एकाचं 3-700 3-600 3-700 असे लेवल आता आहे. सरासरी 3 किलो धरला आपण तर किती पैसे किती झाले? वेट जर एका वेलाला आपण जर 3 किलोनं पकडलं तर एका वेलाला 2 फळ म्हणजे 6 किलो जर पकडलं तर साधारणतः 12 टनापर्यंत तुमचं ॲव्हरेज आहे. अखेर 30 ते 32 रुपये रेट चालू आहे. तुम्हाला म्हणजे मिनिमम म्हणलं आपण 20 रुपये धरू, 20 रुपये धरून 10 टन माल धरू 2 लाख रुपये. याला सर खर्च किती आला? खर्च बरोबर आता आजच्या घडीला म्हणजे कालच्या सोडून म्हणजे आजच्या दिवसापासून 40,000 रुपये इथून मागला खर्च आलाय मला. कशा कशाला यात काय? पूर्ण टोटल मल्चिंग पेपर करणे, रोप करणे सगळं टोटल. म्हणजे फक्त SBTचा 40,000 नाही. SBTचा खर्च किती आला असेल सर? SBTचा तरी तुम्हाला सांगू 31,000 रुपये खर्च आला. 30 ते 31,000. 31. आता जर बघितलं हे फळ जर बघितलं 3.5 आणि जर सगळ्यात महत्वाचा विषय बघितला म्हणजे फळावर आता बघितलं हात लावलेलं लष्टर 1 नंबर आहेत. रासायनिक ह्याच्यावर असं येत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, आता जर बघितलं सगळ्यांच्या प्लॉटवर थ्रिप्सचं एवढं प्रमाण आहे. भरपूर प्रमाण. तुमच्या 42-45 दिवशी थ्रिप्सचं प्रमाण जास्त होतं. कोविड साहेबांनी आपला फोन लावला, कोण चव्हाण साहेबांनी फोन लावून की आम्हाला ते औषध जंप उलाना ते मारायला सांगितलं. फवारणी केल्या, त्यानंतर 2 दिवसात कव्हर झालं. 2 दिवसातच कव्हर झालं. त्यानंतर कसली मी फवारणी केलेली अजिबात. आता शेवटची फवारणी करून किती दिवस? काही कसली फवारणी नाही. फवारणी आज पहिल्यांदा आत आलोय. आता जर सर बघितलं सेटिंग भरपूर आहे प्लॉटला आणि माल पण चांगला आहे. याचं काय कारण आहे सर? काय कारण म्हणजे SBT वाल्यांचं जरासं मला जरा जास्तच हे वाटलंय म्हणजे रिझल्ट चांगला वाटलाय. इथून मागच्या आता आमच्या गावात लोकांचे केलेत की नाही ह्याच्यावर लागवडवर ह्याच्यावर केल्यात ते व्यवस्थित झालेलं नाही एकेकांचं.
म्हणजे प्लॉट सक्सेस नाहीत, फेल गेले. फेल गेलेत. आता जर कोण आसपासची लोक जर कलिंगड करणार असतील हा. किंवा पुढच्या वर्षी करणार असतील त्यांना तुम्ही काय संदेश द्या? संदेश म्हणजे आता येऊन बघून जातात आमच्या प्लॉट. म्हणजे जे रासायनिक वाली करत होती हा म्हणजे ज्यांना 10-10 वर्षाचा अनुभव आहे अनुभव आहे ती करून आता जे आमच्या गावात 1.5 एकर रान ज्यावर आता त्यानं माल थोडा काढलाय, हा. 2.5-3 माल टन काढलाय आता माल. हा. तोच परवा विचारून गेला की तू कशावर केलेस? मी म्हणलो सेंद्रिय सगळं याच्यावर आहे. म्हणजे एसबीटी वर केले. SBT वर पूर्ण केलंय म्हणलो. म्हणजे आता रासायनिकची लोक जे अनुभवी लोक आहेत ती हम्म. तुम्हाला येऊन विचारायला विचारायला की तुम्ही काय कशावर- वापरता? काय वापरते. मग त्यांना आम्ही डायरेक्ट सांगितले की कोविड साहेब आहेत, हा. त्यांची तुम्ही मुलाखत घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पूर्ण हे करा. बरोबर, प्रत्येक वेळेला रिजेक्टला येतातच ती visit. विजिटला येतात येतात. कोविड सरांनी आमच्या 2-3-4 वेळा तरी 7-8 वेळा आले असे रोपं लावल्यापासून. आतापर्यंत. हो हो. म्हणजे कोळीगडी सरांचं मार्गदर्शन आहे. परफेक्ट मिळाले हो हो. आणि त्यांच्या मार्गदर्शनाला एसबीटीची जोड मिळाली, मिळाली. त्यामुळे हा असा प्लॉट सजलाय. सजला. बरोबर आहे का नाही हो, काका? हो. आता तुम्हाला कोळीगडी साहेबांनी मार्गदर्शन केलं, बरोबर? होय. कोळीगडी साहेब, तुमच्या भागातील कलिंगड शेतकरी असतील किंवा बाकी अजून जे फळ उत्पादक शेतकरी असतील, भाजीपाला उत्पादक शेतकरी, त्यांना एकदा तुमचा नाव आणि पत्ता सांगा ना. विजय आनंदराव कोळीगडे, राहणार कुरुपली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर 9403465071. शॉपचं नाव ऐश्वर्या ॲग्रो कुरुपली. आणि जर रोगांमध्ये बघितलं सर हे आपलं तर रोग काहीच नाही, त्यांना सगळंच आहे. म्हणजे आणि थ्रिप्स त्यांची असेल, मावा असेल, हिने एक फवारणी केली अख्ख्या 60 दिवसात. 60 दिवसात फक्त एकच एक फवारणी. फवारणी केली. हो. आता जर ही गोष्ट माणसांना सांगितली तर लोकांना पटणार नाही की एकाच फवारणीवर कलिंगड येऊ शकत नाही. नाही आता शक्य शेतकरी नाही. म्हणतोय ना, नाही नाही मी एकच फवारणी केली म्हणजे का आम्ही आता काय हो लबाड म्हणजे काय आपल्याला कोणाला लबाड सांगून कोणाला काय हे करायचं खोटं नाही. बोलायचं हा. नाही. हे त्यानंतर करायचं. आमचं ब्रदर आणि आम्ही म्हणजे पप्पा हे असं यातनं फिरायला लागलीत हा. की बाबा फळं जास्त दिसायला लागल्यात. हा, हा. तेव्हापासून या घरातल्यासनी काय वाटले आता हुरूप आल्या. एसबीटी वाल्यामुळे जास्त आपल्याला हे मिळालं. फायदा झालाय. याला मेंटेन उसाचा खर्च आला नाही आम्हाला. म्हणजे असं दंबायचं काम आलं नाही. म्हणजे जास्त काही कष्ट लागलं नाही, नाही. नाही. रोपं कष्ट लावताना घेतलं. एवढाच म्हणायचं. रोपं लावले तेवढंच कष्ट तेवढंच म्हणायचे. कष्ट केले म्हणाय. एकाच ठिकाणी आम्ही आळवणी करायला साहेबांनी ते मला वाटतं 17 दिवस हा. 17 दिवस सलग आम्ही ती फक्त ह्याने मी ड्रिंचिंग संध्याकाळी करतो 5च्या पुढे. एक सारखं सेटिंग आहे. आणि आता हे इथलं सेटिंग आपण दाखवलेलं नाही. असं हिच्या पाठीमागे जरी बघितलं तर हे बघा भरपूर असं सेटिंग आहे, एक सारखं आहे. आणि असं नाही की त्या पद्धतीने 2-2 तासाला आता जर कॅमेरात सगळी सेटिंग दिसत नाही पण एक सारखं कळपच्या कळप आहे असं. आहेत. म्हणजे कुठलं तुम्ही कुठलं- असं जागा अशी नाही की बाबा इथंच जास्त आहेत फळं. सगळीकडे पूर्ण प्लॉट बघितला तर पूर्ण ठिकाणी फळं दिसतात. हो. बरोबर आहे का नाही सर? फळं म्हणजे दिसायला नंतर आमच्यावर तोंडावर हाशी आले. उगाच आता काय हे सांगायचं उगाच खोटं काय सांगायचं नाही. की आम्हाला हे फळं दिसायल्यापासून पुढे आम्हाला हाशी आले की म्हणजे- आपल्या यातनं काहीतरी फायदा आपल्याला 100% झाला. झाला, SBT 100% मुळे. फायदा करून दिला. वाटलं पण चला आता यांच्या म्हणण्याने आम्ही दोडका घेतला काय घेतला त्यात आमचा मेंटेनन्स खर्च निघाला. बरोबर. असं आम्ही समाधान. चालेल, धन्यवाद सर. ओके ओके.